होणार नाहीये. मागच्या मॅचचा हिरो या मॅच मध्ये झिरो. साई मात्रे आणि कोमलने एखादा झेल पकडला तर प्रल्हाद यांच्याकडनं 500 रुपयांनी डाय मारून जर झेल पकडला तर 1000 रुपये. साई बघा बक्षीस चांगलंय. पहिल्याच बॉल वरती विकेट आली आहे. निलेश मात्रे मोठा गाव संघ आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट मिळाली महेश वेलेला. कारण 4 ओव्हरचीच मॅच आहे लक्षात घ्या. पहिल्याच बॉलवरती महेश वेलेला विकेट मिळाली. आता बाळा आलेले आहेत बॅटिंग करण्यासाठी. महेश लेक्शमच्या बाहेर होता. रमेश पाटील सरांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल त्यांनी घोषित केलेला आहे. मॅन फ्रॉम संदाप. दुसऱ्या बाजूला राजू काटे सरांना तुम्ही पाहतात मॅन फ्रॉम नारिवली. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. पहिला खेळाडू कोण असेल ग्रामीणचा मालिकावीर ते नाव आहे राजू काटे 2009. सोन्याचं नाणं त्यांना मिळालं होतं. आणि या दरम्यान फुलटॉस बॉल आला महेश वेलेचा. चुकीला माफी नाहीये. बॉल सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. षटकार आलाय बाळाच्या बॅटमधून. महेश फुलटॉस बॉल चूक झाली. महेश वेले फॉलो थ्रू मध्ये कोणती चूक करत नाहीये बघा. हेच तर मित्रांनो क्रिकेट आहे. बऱ्याच वेळा फुलटॉस बॉलवरही विकेट मिळते आणि ती महेश वेलेला मिळाली आहे. बाळा बॅक टू द पॅव्हेलियन. दोन धक्के लागले आणि आता अमित वगे आलेत बॅटिंग करण्यासाठी. प्रसिद्ध आचारी बघा पप्या ठाकूर यांचे आगमन झालेले आहे. पप्या ठाकूर स्वागत आहे आपलं. एक प्रसिद्ध आचारी त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. पप्या ठाकूर यांची मेजवानी जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते आणि ती आम्ही पाहिली होती चोळेगाव प्रीमियर लीग मध्ये सर्व खेळाडूंसाठी. आणि विकेट आल्या 2 विकेट आल्या त्या ओव्हरमध्ये महेशला. फुलटॉस बॉल होता. अमित वगे आले बॅटिंग करण्यासाठी. फटका चांगला आहे. निलेश मला वाटतं हातात मिळाला नाहीये. निलेशचं अपील बरोबर होतं. मग बॉल तर मिळायला पाहिजे हातात आणि तो महेशला मिळाला नाहीये मला वाटतं. नाहीतर मंगेशची विकेट आली असती रनआउट. त्याचमुळे तुम्हाला बॉल पकडणं गरजेचं आहे. थ्रो फेकी ॲक्युरेट होती रामनाथची. धावसंख्या 9 वरती आपल्या पाहायला मिळते. अमित वगेला प्रमोट केलंय 4थ्या क्रमांकावरती. नवपाडा टीमच्या विरुद्ध 2 बॉल 3 चिकर असताना विजयाचा चौकार मारला होता वाकलनच्या मैदानात. आणि इथे कव्हर्सला रवी भोईर आलेत मात्र ते बनतील प्रेक्षक. पंचांचा इशारा येतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अमित वगेच्या बॅट मधून आलाय सिक्सर. धाव संख्या 15. वन टू गो. आणि बघा रामनाथ पाटील सध्या आपल्या स्क्रीनवरती. क्या बात आहे. हँडसम पर्सनॅलिटी. मॅन फ्रॉम निजेगाव. हा चांगला चेंडू होता. कारण मंगेशला आउट करण्याची नाबी सध्या मात्र हा चेंडू डॉट आलाय आणि अखेर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 15 वरती 2 विकेट. प्रथम बॅटिंग करत असताना OV11 गोलवली B40+. 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि गोलवली संघालाही माहिती आहे मोठा गाव संघ ज्यावेळी बॅटिंगला येईल त्यांच्याकडे 4 ते 5 विकेट त्यांना काढायचे आहेत. कारण सर्वच खेळाडू नाही आहेत हे माहिती आहे. त्यामुळे 40-45 चांगलं टार्गेट असू शकतो भावेश. कारण 45-40 मध्ये तुम्हाला 4 विकेट काढणं इतकं कठीण नाहीये.
अमित वगैरेसारखा चांगला गोलंदाजी टीमकडे आज किशोर नाही आहेत. अमित स्वतः चांगली गोलंदाजी करतात. मंगेश आहेत. फटका जबरदस्त आहे. निलेश म्हात्रेचं स्वागत षटकाराने करत असताना फलंदाज मंगेशच्या बॅट मधून आलाय सिक्सर. धावसंख्या 21. प्रथम बॅटिंग करत असताना ओव्ही 11 गोलवली 40+ बी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अमित गायकर यांची कन्या आणि तिच्या नावाने हा संघ खेळतोय. ओव्ही 11 गोलवली 40+ बी. इथे फटका चांगला मात्र स्क्वेअर लेगला कोमल. क्या बात है. कोमल हिरवळीने एक चांगला झेल टिपलाय आणि तिथे मात्र 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल प्रल्हाद कान यांच्याकडनं. 200 कोमल साठी. एकाच पकडल्या का? ओके. नाही मंगेशची विकेट आली ना. निलेशला षटकार लागला मात्र हे निलेश म्हात्रे नाव आहे. त्याने विकेट घेतली पण इतका फटका स्ट्रॉंग वाटला नाही भावेश. फक्त पुश केल्यावर कसं वाटलं की जास्त ताकदीचा वापर. शेखर आले बॅटिंग करण्यासाठी. निलेश म्हात्रे 4 षटकांची मॅच आहे लक्षात घ्या. आज ते 40+ संघ ऑलरेडी फायनल मध्ये दाखल झाले. ही सेमी फायनल आहे. क्या बात आहे. एक धाव इथे मिळाले. कारण बॉलर सेंडला कोणीही नव्हता. हे तुम्हाला लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. रामनाथ आले होते. धावसंख्या आपण पाहतोय आणि त्याचमुळे ग्रामीणचा चिता म्हणून रामनाथ पाटील यांची ओळख आहे. आणि ते आले होते बॅकअपला. निलेश जसे पुढे गेले ते पुढे आले. निलेशने 3 बॉलमध्ये 7 धावा खर्च केल्या. धावा झाल्यात 22. क्लीन बोर्ड. निलेश म्हात्रेच्या खात्यामध्ये दुसरी विकेट. अमित वगे बॅक टू द पॅव्हेलियन. धावसंख्या 22. धावा येत आहेत मात्र विकेटही जातात आणि आता निलेश गायकर आलेत बॅटिंग करण्यासाठी. कृष्णादादा कीर, आनंद जोशी लेजंड क्रिकेटर. नवापाडा म्हटल्यानंतर डॉट चेंडूची ते समाप्ती. निलेश गायकर आलेत बॅटिंग करणे. एक पलटवार पाहायला मिळतोय. कारण महेश वेलेने 15 दिल्या होत्या. त्यानंतर कमबॅक पाहायला मिळतोय. एका बाजूला ॲडव्होकेट प्रकाश म्हात्रे 40+ संघटनेचे उपाध्यक्ष यांचा संघ आहे मोठा गाव. दुसऱ्या बाजूला ओव्ही 11 गोलवली 40+. चांगली मॅच रंगेल. या मॅच मध्ये किती धावा होत्या मॅच रंगतदार होणार आहे. एलबी नाहीये लक्षात घ्या. कारण LBW आपण पाहिलं तर नगरसेवक चषक मध्ये होतं खिडकालीच्या मैदानात. आणि ते मात्र 2 षटकांचा खेळ बघा. पहिल्या बॉलवरती षटकार मारला होता मंगेशने मात्र तरी 7च धावा निलेशने खर्च केल्या. 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 15 होत्या. 2 षटकात 22 झाल्या आहेत. ओव्ही 11 हा गोलवली 40+ संघाच्या 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आणि आता बघायचंय विशाल आले बॉलिंग करण्यासाठी. विशालचा पहिला चेंडू डॉट आलाय. एक्स्ट्राच्या हातामध्ये चेंडू डॉट गेल्यानंतर तुम्ही धाव घेऊ शकत नाही. लक्षात घ्या. 2 धावा जरी घ्यायच्या असतील दोन्ही एंडने तुम्हाला स्ट्राईक सोडणं गरजेचं आहे. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय विशाल. पहिला चेंडू डॉट आलाय. आई चेंडू डॉट आहे. शेखरला पूर्णपणे शांत ठेवलंय. सलग 2 चेंडू डॉट आलेत.
उत्तर नाहीये शेखरकडे. विशाल चांगली बॉलिंग करतायत. कमी खेळाडूंमध्ये सुद्धा मोठा गाव संघ चांगली कामगिरी करत असताना मास्टर माइंड त्यांच्याकडे निलेश म्हात्रे. आता मात्र फटका चांगला आहे. गॅप भरपूर मोठी आहे आणि चेंडू मिड विकेटच्या दिशेने वन बाउंस सीमा पार जाईल. शेखरच्या बॅट मधून येतोय चौकार. तिसऱ्या बॉलवरती अखेर चौकार आलाय. 2 डॉट आले होते आणि धावा झाल्यात. भावेश आम्हाला सांगतायत 26. ओव्ही 11 गोलवली 40 प्लस. इथे चेंडू उंच गेलाय. स्वतः निलेश म्हात्रे जबरदस्त झेल. कार्बन कमाल कॅच तिथे टिपलाय निलेश निवृत्ती म्हात्रे यांनी. आणि याचमुळे या खेळाडूचं आम्ही कौतुक करत असतो. बॅटिंग असो, बॉलिंग असो, फिल्डिंग असो, निलेश निलेश आणि निलेश. निलेश म्हात्रे नाव नेहमीच चर्चेत असतं. टेनिस असो, रबर बॉल असो, रेग्युलर असो, 40 प्लस असो, शहरी असो, तालुका वाईज असो, निलेश म्हात्रेची चर्चा सातत्याने क्रिकेटमध्ये राहिलेली आहे. नवीन फलंदाज संदीप आलेले आहेत. 30वं षटक प्रगतीपथावर आहे. सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती, मात्र त्यानंतर पलटवार केला होता बाळाने. त्यानंतर बाळाची विकेट आली. पुन्हा 2 आल्या. षटकार आला. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या होत्या, मात्र दुसऱ्या षटकात 7 आल्याने आता विशालने काय बॉलिंग केली. धावसंख्या 26. रजिकांत गायकवाड सुद्धा सामना एन्जॉय करतायत. मानपाडा संघाचे एक जबरदस्त क्रिकेटर. आयोजकांच्या भूमिकेत सुद्धा आहेत. गती कमी केली आहे. विशालकडे व्हेरिएशन चांगलं आहे. डॉट बॉल. निलेशने 7 दिल्या होत्या, विशालने फक्त 4 दिल्यात. 5 बॉल फेकलेत. काय कमबॅक, काय पलटवार. आणि कमी खेळाडूंमध्ये कसं क्रिकेट खेळायचंय निलेश म्हात्रेला चांगलं ठाऊक आहे. कोण आलंय काही फरक पडत नाही. मी चांगला खेळेन. चांगला चेंडू होता, चांगला चेंडू होता. विशालची बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होत्या विशालसाठी. अवघ्या 4 धावा त्याने खर्च केलेले आहेत. जबरदस्त बॉलिंग. 3 षटकांचा खेळ संपलाय. ओव्ही 11 गोलवली 40 प्लस. बी संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 26. या स्पर्धेमध्ये LBW नाहीये, लक्षात घ्या. आणि त्याचा फायदा खेळाडू करत नाहीयेत. मात्र नितीन भोईर आलेत बॉलिंग करण्यासाठी. डोंबिवली वेस्ट म्हटल्यानंतर लकी म्युझिकल बँजो पथक भरपूर चर्चेत आहे आणि त्याचे सर्व आहेत. प्लेड ऑन फलंदाज बाद. निलेश गायकरची काही समाप्त. आता अडचणीत सापडलाय. ओव्ही 11 गोलवली 40 प्लस. श्याम आलेत बॅटिंग करण्यासाठी. श्याम गायकार. आता धावसंख्या अक्षरशः थांबली. निलेश म्हात्रेने जो पलटवार केला त्यानंतर विशाल आणि आता नितीन भोईरला पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली, त्यामुळे 26 वरती धावसंख्या थांबली आहे. षटकाराला 500 रुपये अमित गायकर यांच्याकडनं श्यामसाठी. संदीप कधी पोचतील. क्या बात है. वाह भाई वाह. एक होते तिथे 3 धावून घेतले आहेत आणि श्याम गायकर चौथीची हुलकावणी देत आहेत. 29. याच धावा फायदेशीर ठरू शकतात कारण अपोजिट टीम कडे सुद्धा खेळाडू कमी आहेत. नाही श्याम तुम्ही धावाल हो. संदीप कधी पोचतील.
धावसंख्या 30. शेवटची ओव्हर आहे. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 30 धावा झालेल्या आहेत. टार्गेट सेट काय करते बघायचं इथून. 500 रुपये प्रत्येक षटकाराला. क्या बात आहे. नाही असे खेळाडू मग आधी पाठवा होते ना. रवी भोईर आहेत. एकच धाव मिळाली आहेत. नाही खेळाडूंना उन्हाचा जास्त त्रास होतो निलेश सर मला वाटतं. रवी भोईर धावसंख्या 31. नाही ऊन भरपूर आहे ना आणि उन्हात खेळाडूंना त्रास होतो. 31 धावा झाल्यात. डॉट आहे. संदीप चांगली बॅटिंग करत नाही आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. टार्गेट सेट करणारा हा बॉल आहे. धावसंख्या 31 आहे. निलेश मात्रे. हा रामनाथ तुम्हाला बॅटिंग मिळेल ना. निलेशने जर ठरवलं तर तुम्हालाही बॅटिंग मिळेल. पप्या ठाकूर सुद्धा आलेत आमचे प्रसिद्ध आचार्य. आणि बघा डॉट बॉल आहे. नाही ना तशी रन नाही आहे ना श्याम गायकर. आता धावा किती धावायचं ते धावा. नाही धावा 32चं टार्गेट आहे. धावा नाही. ओला बुक केली आहे श्याम गायकरने मला वाटतं. इतक्या वेगाने धावतात बघा ना. नाही ओलाही त्यांच्या समोर फिकी आहे ना. टार्गेट 32 आहे. चा टार्गेट आहे. चला 32 धावांचं टार्गेट आहे. ऐकूया विनोद पाटील सरांचा आवाज. या 32 धावा आणि फायनल साठी आज कॅप्टन उपस्थित राहा. आज पोटीब्रास पप्या ठाकूर आपलंही स्वागत आहे. प्रसिद्ध आचारी सोळेगावचे त्यांचे हार्दिक स्वागत. रवी भोईर यांच्याकडे बॉल गेला तर कॅमेरामॅनने काय खेद केलाय तो बॉल. थँक्यू व्हेरी मच नितीन खान सर. उपांत्य फेरी क्रमांक 2 आपण बघताय. जो संघ जिंकेल तो आजदेशी फायनलमध्ये जाईल आणि समोर त्यांच्या फेस करेल. पण बघूया या मैदानावरती आता या मॅचमध्ये विजेता कोण. टार्गेट 32 धावांचं आहे. प्रति ओव्हर मागे 8 धावांची आवश्यक गती राखायची. आणि बघूया ज्या टीमने 63 धावा केल्या. निलेश मात्रेने 44 केल्या त्या पहिल्या मॅचमध्ये. त्या टीमच्या विरुद्ध 33 धावांचं संरक्षण O11 गोळवली संघाला करायचे. तो ओपनिंग पेअर हेमंत भोईर आणि त्याचबरोबर आपण बघताय त्या निलेश मात्रे. हेमंत 40+ च्या विश्वामध्ये नुकतेच दाखल झालेले आहेत. एक बॉक्सर म्हणून देखील त्यांची ओळख होती. बॉक्सिंगमध्येही त्यांना आपण चांगली कामगिरी करताना बघितलेले आहेत. आणि एक जबरदस्त हार्ड हिटर. रेग्युलरच्या फॉर्मॅटमध्ये हेमंतचं जबरदस्त योगदान आपण बघितलेलं आहे. आणि मला आठवतं आहे स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकमध्येही जेव्हा या संघाने उल्लेखनीय कामगिरी केली तेव्हा त्या स्क्वॉडमध्ये आपण हेमंतलाही खेळताना बघितलं होतं. हेमंतची मिडल ऑर्डरमधली नेहमी चांगली कामगिरी राहिलेली आहे. एक चांगला हार्ड हिटर बॅटर आहे. पण 40+ मध्ये त्याला ओपनिंगला या ठिकाणी यावं लागतं कारण काही खेळाडू गैरहजर आहेत. त्यामुळे जबाबदारी निलेश मात्रे यांनी त्यांच्या खांद्यावरती सोपवलेली आहे. तर टार्गेट फार मोठं नाही आहे पण या टार्गेटला मोठं बनवावं लागेल. गोळवलीच्या गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांना समोर निलेश मात्रे सारखा एक वादळ तुफान आहे. तर प्रवीण वागे बॉलिंग मार्क व स्ट्राईकला निलेश मात्रे. पहिलाच बॉल हवेत
आणि विकेट इथून झेल ड्रॉप. कॅच नाही, मॅच सोडलेली आहे. आधीच ठरलं तर निलेश मात्र लवकर बाद करायचंय या रॉन्चेस मध्ये. ऑलरेडी विकेट आपण जर पाहिलं तर त्यांच्याकडे बॅटिंग लाईनअप तितकी मोठी नाही आहे कारण की खेळाडू अनुपस्थित आहेत. आणि निलेश मात्र पहिल्याच बॉलवरती आउट होऊ शकले असते पण नियतीला मंजूर नव्हता आणि क्षेत्ररक्षकालाही मंजूर नव्हता. निलेश गायकर यांनी आज झेल सोडलाय. आता बघूया निलेश मात्रे पुन्हा संधी देतील का. ओहो, स्विंग अँड मिस, डॉट बॉल. 2 धावा आलेले आहेत पहिल्याच बॉलवरती. दोन बॉल मध्ये 2 धावा आलेत. फिल्डिंग मध्ये बघतायत क्षेत्ररक्षक तरी किती आहेत. चला प्रवीण वगे तयार. निलेश मात्रे अगेन्स्ट द एअर, हवेच्या विरुद्ध खेळले होते मगाशी. ओहो, झेल ड्रॉप झाला होता आणि त्याचे परिणाम भोगावे लागतील. शिक्षा मिळणार होती ती मिळाली आहे. 6 धावा आलेल्या आहेत. निलेश मात्रेला जीवनदान म्हणजे पराभवाला आलिंगन दिल्यासारखं आहे. एक सोपा झेल ड्रॉप झाला आणि त्यानंतर बघा हा षटकार. विराज पाटील प्रचंड टॅलेंटेड क्रिकेटर. आता त्यांच्या कॉलेजची सगळी मुलं आली होती वृक्षारोपण करण्यासाठी. आपल्या मंदिराच्या समोर जो डोंगर आहे तिथे एक 25 ते 30 झाडं त्यांनी लावलेली आहेत आणि नक्कीच मडवी कॉलेजचा आपण आभार व्यक्त करूया संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने. व्हॉट अ शॉट. या फटक्यामध्ये बघा किती होतं वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. 6 धावा, 2 षटकार, बॅक टू बॅक. सुटलेला झेल आठवत असेल आता खरं तर टीमला. ओहो, कॉड बँडचा अपील. आउट दिला अंपायरने आणि फलंदाज बाद. 2 षटकार आले होते आणि त्याचबरोबर आपण बघतायत फलंदाज बाद. अखेर कॉड बँड. तर धावा एकूण धावफलकावरती बघतोय झाल्या त्या 14. टार्गेट 32 म्हणजे अजूनही आपण पाहिलं तर 18 धावा करायचे आहेत. निलेश मात्रेची बहुमूल्य विकेट प्राप्त जरूर झाले पण ही विकेट खरं तर शून्यावरती मिळाली असती पण त्यानंतर 2 षटकार. पण इथूनही गोळी संघाला कमबॅक करता येईल. तो देखिए सचिन भोईर काफ़ी मेहनत इनकी रह चुकी है क्रिकेट के लिए. पूरा जीवन उन्होंने समर्पित किया है और उम्बारली के लिए क्वालिटी क्रिकेट खेले. और कैप्टन कूल के नाम से जाने जाते एक मजे हुए खिलाड़ी जिन्होंने उम्बारली गांव को अनगिनत बार खुशियाँ दी है, जीत की खुशियाँ दी है. महेश वेले इस बार अच्छी फील्डिंग लॉन्ग ऑफ की तरफ. महेश वेले वन डाउन के बल्लेबाज. हालांकि हरफन वाला खिलाड़ी है. ओवर की समाप्ति हो चुकी है. पहली ओवर की समाप्ति पर कुल 15 रन आ चुके हैं. इस 15 रनों में हमने देखा 2 छक्के दागे थे निलेश मात्रे ने. फिर हमने देखा कि एक मौका बना कॉड बैंड का अमित
गायकर ने उस मौके को भुनाया। नीलेश मात्रे की पारी का अंत हो चुका है। तो शुक्रिया सचिन भोईर। हम कभी कभार करते, हालांकि डोंबिवली में हम कम करते, लेकिन जब कल्याण साइड जाते हैं वहाँ पर जो कॉर्पोरेट लेवल की टूर्नामेंट होती है वहाँ पर हम हिंदी करने की कोशिश करते हैं। हालांकि डोंबिवली में पहले जब हिंदी कमेंट्री करने लग गए तो तुरंत फ़ोन आता था कि नहीं मराठी कीजिए। तो हालांकि हिंदी कमेंट्री होनी चाहिए, लेकिन यहाँ पर बहुत बार हमें बताया जाता है कि हिंदी ना कीजिए, हम मराठी समझते हैं। कुछ सालों में तो सब अंग्रेजी में कमेंट्री करेंगे। देखिए अंग्रेजी में कीर्तन भी हो चुका है, हमें बता रहे भीमचंद्र कालन। तो होगा परिवर्तन, ये कुदरत का नियम है। ये देखिए कॉन्फिडेंट नीलेश मात्रे की तरह ही महेश वेले भी चल बसे। यहाँ पर दूसरा करारा झटका लगा है, यानी कि अब यहाँ से और 2 विकेट, यहाँ से 2 विकेट चटकाए गोरेवली ने तो ये मैच जीत सकते हैं, क्योंकि उनके टीम में केवल 5 खिलाड़ी है। ये 40+ क्रिकेट में हमने देखा है कि हालांकि कम खिलाड़ी होंगे तो तुम्हें फील्डिंग के लिए खिलाड़ी मिलेंगे, लेकिन वो खिलाड़ी बैटिंग नहीं करेंगे। देखिए ये 5 खिलाड़ी है, उनमें से 2 तो आउट हो चुके हैं। नीलेश मात्रे के लौटने के बाद महेश वेले भी यहाँ पर लौटते हुए अब नए बल्लेबाज वहां पर आ चुके हैं, नितिन भोईर। अब देखना एक साझेदारी होनी चाहिए, यहाँ पर रन ज्यादा नहीं है लेकिन इस रनों को बड़ा बनाया है इस गोरेवली टीम ने। हालांकि नीलेश मात्रे की कैच छोड़ी थी वहां पर, लेकिन उसके बाद उन्होंने प्रेशर नहीं आने दिया, उन्होंने कमबैक किया। नीलेश मात्रे को आउट किया प्रवीण वगे ने, और उसके बाद महेश वेले की ये विकेट भी बहुत ही बहुमूल्य थी। अब कुल रन बन चुके यहाँ पर 15 रन। तो योगेश पाटिल वाईबी भी आ चुके हैं, और योगेश पाटिल उम्बारली के एक होनहार खिलाड़ी, वो भी इस मुकाबले का लुत्फ उठा रहे, उनका भी हम स्वागत करते हैं। ओ देखिए ये कैच है या नहीं, सवाल किया गया अंपायर को, अंपायर देखिए मना कर रहे हैं। देखिए ये अपील देखिए श्याम गायकर का, श्याम गायकर अपील कर रहे हैं या डरा रहे हैं अंपायर को, ये बड़ा सवाल है भाई। श्याम गायकर आपका अपील तो कपिल देव से भी बढ़कर है, लेकिन यहाँ पर हमारे अंपायर राजू काटे जिन्होंने घाट घाट का पानी पिया है वो नहीं देंगे। मानो कि टेस्ट मैच शुरू है, सभी ने घेर लिया था, श्याम गायकर पूरे रोड पे से आए थे अपील करने। अच्छी गेंदबाजी यहाँ पर, मंगेश की इस गेंद को हल्के हाथों से खेला है, मिड विकेट की तरफ खिलाड़ी मौजूद, कैलाश फोर्जी वहां पर। देखिए ये थ्रो देखिए, और देखिए ये चालाकी देखिए, एमएसडी की याद दिलाने वाली है चालाकी। अब थर्ड अंपायर को ये सौंपा डिसीजन। हालांकि पूरे दिन में थर्ड अंपायर नहीं लिया था, लेकिन थर्ड अंपायर के राइट्स हमने अंपायर को दिए। तो ऑन फील्ड डिसीजन अपना बताइए पहले राजू काटे, तो उनका कहना है कि आउट है। तो अब देखना है, अब यहां पर क्लियर एविडेंस नहीं मिला तो ये विकेट गई समझो। तो देखेंगे यहाँ पर सचिन भोईर, भीमचंद्र कालन आ चुके हैं, रजनीकांत आ चुके हैं, अभी पूरी टीम आएगी, पूरा गांव भी आएगा उम्बारली का, क्योंकि धीरे धीरे ये संख्या बढ़ रही है। भीड़ को देख के भीड़ हमेशा हमने देखी है होते हुए। तो ये विकेट यहाँ से अगर गई तो समझो मुकाबला मुश्किल हो जाएगा मोटा गांव के लिए। लक्ष्य बड़ा नहीं था, नीलेश मात्रे जैसे लौटे, उम्मीद किए किरण यहाँ पर मैदान पर आ गई गोरेवली टीम के लिए, और वहां से उन्होंने अच्छा कमबैक किया है। तो सॉफ्ट सिग्नल अंपायर ने कहा है कि आउट है राजू काटे इन्होंने। तो बल्लेबाज की पारी का थर्ड अंपायर का डिसीजन देखना है, आया कि नहीं बताइए, समय ले रहे, रुकिए। तो हाथ को लगकर स्टंप को लगा ऐसा कह रहे हैं, और थर्ड अंपायर इन्होंने कहा है कि बल्लेबाज की पारी का अंत हो चुका है, तो आना होगा बल्लेबाज को डगआउट की तरफ। तो बल्लेबाज आउट हो चुके हैं, 3 विकेट यहां पर गंवाए मोटा गांव ने। तो यानी कि 5 खिलाड़ी उनके खेल रहे थे, यानी 3 विकेट गई है।
यानी अब आखिरी विकेट। तो ये मुकाबला यहाँ पर फंसता हुआ नजर आ रहा है। रन बन चुके हैं 16 रन, यानी और 16 की जरूरत है। तो 16 करने के लिए गेंदे तो बहुत सारी शेष है, लेकिन बल्लेबाज अब यहाँ पर नहीं है। तो हालांकि पहले मुकाबले में नीलेश मात्रे ने 100 मैच जिताया था, तब किसी बल्लेबाज की ज़्यादा ज़रूरत नहीं पड़ी। जैसे नीलेश मात्रे आउट हो गए और अब मैदान पर 3 विकेट गंवाई। ये देखिए, ये मौका था क्या, ये सवाल है। अपने सर पर हाथ लगाया था मंगेश मात्रे ने। तो ज़्यादा वक्त ना ले, देखिए हमारे लाइव टेलीकास्ट की टीम को ज़्यादा घाई हो चुके हैं। वो कह रहे कि जल्द जल्द कीजिए, इनको जाना है नाइट को। नाइट में रबर बॉल टूर्नामेंट होती है, पता नहीं मुझे। हल्के हाथों से खेला है, सेंसिबल क्रिकेट, पता है ये आखिरी विकेट होगी। और यहाँ से अब एक अच्छी साझेदारी होने की ज़रूरत है। जैसे हमने रूट और डायसन के बीच में वो साझेदारी देखी वनडे में, जब 6 विकेट 80-84 पे गए थे, वहाँ से उन्होंने पारी को संभाला। और मैं याद है इंटरनेशनल क्रिकेट में जवाहर श्रीनाथ, अनिल कुंबले ने भी मैच जिताया है। तो कुछ भी हो सकता है, क्रिकेट है भाई, अनिश्चितता से भरा हुआ है खेल। इस खेल में कुछ भी हो सकता है। ये देखिए, ये उछली हुई गेंद, पटकी हुई गेंद, ये अपील देखिए। अंपायर पर दबाव डालने की कोशिश, लेकिन अंपायर मजे हुए अंपायर है रमेश पाटिल, जो संदर्भ को बिलोंग करते हैं। उन्होंने इस अपील को नकारा। और इसी बीच दूसरे ओवर की समाप्ति, कुल रन बन चुके यहाँ पर 17 रन, यानी कि अब यहाँ से 15 की जरूरत है। और 15 करने के लिए 12 गेंदे, और रिक्वायर्ड रन रेट हम देखेंगे तो 7.5 का रिक्वायर्ड रन रेट है। हालांकि ज़्यादा नहीं है, लेकिन ये बल्लेबाजों ने अगर यहाँ से सेंसिबल क्रिकेट खेला, यहाँ पर हिम्मत दिखाई, अपना हुनर दिखाया, तो ये मुकाबला मोटा गांव भी जीत सकता है। 12 गेंदों में 15 की जरूरत है। आखिरी विकेट है, यहाँ से गोलोली को विकेट की जरूरत है, लेकिन ये दो बल्लेबाजों को यहाँ से लड़ना होगा, अपने टीम के अस्तित्व के लिए लड़ना होगा। जो टीम जीतेगी यहाँ से कम एक ट्रॉफी और कुछ नगद राशि लेकर जाएंगी, क्योंकि ये मुकाबला सेमीफाइनल का है। ऑलरेडी आज टीम ने 2 मुकाबले जीते, फाइनल में पहुंच चुकी आज टीम। नितिन कालन के चेहरे पे हमने वो खुशी देखी। हालांकि होनी भी चाहिए, अपने गांव के प्रति प्यार, आदर, सद्भावना और स्वाभिमान, अभिमान होना चाहिए। तो 12 गेंदे 15 की जरूरत है, 7.5 का औसत है। रन कम है, लेकिन देखिए गोलोली टीम में दम बहुत है, जिन्होंने इस मुकाबले में क्या वापसी की है। तो अमित गायकर तीसरा ओवर लेकर आए। स्ट्राइक पर बल्लेबाज है विशाल। ये हल्के हाथों से खेला है, खिलाड़ी मौजूद है, रनआउट की संभावना। और ये देखिए थर्ड अंपायर पर ये डिसीजन सौंपा है, लेकिन सॉफ्ट सिग्नल क्या है रमेश पाटिल, अपना सॉफ्ट सिग्नल बताइए। नहीं, कोई खिलाड़ी नहीं आएगा, गोलोली का भी और मोटा गांव का कोई ना आए यहाँ पर। दिलीप पाटिल, तो सॉफ्ट सिग्नल क्या है रमेश पाटिल आपका?
नॉट आउट. चला फिल्डिंग लावून घ्या. ही रन कंप्लीट झालेली आहे. रन झालेले आहेत एकूण 18. 14ची गरज. आणि बघा कमिटीने असं सांगितलंय की सॉफ्ट सिग्नल द्यावाच लागेल, कारण की इथे क्लिअर एव्हिडन्स नाही सापडले तर मग अंपायरला जो डिसिजन अंपायरने दिलाय तो सकाळी एस पीने तसं सांगितलं होतं ते तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चला चला. तर धावा झाल्यात. रन बन चुके 18 और जीत के लिए अभी भी 14 रनों की दरकार. अमित इस गेंद को खेलना था ऑन साइड, संपर्क नहीं हुआ. अब देखना है यहाँ पर अंपायर इशारा कर रहे वाइड बॉल.